दिवस हा विकेंडचाच म्हणावा लागेल, कारण की प्रत्येक दिवशी हा खेळाडू याच क्रीडांगणावरती सराव करत असतो. त्यामुळे हक्काचं मैदान आपलं घरचं मैदान आणि आपल्या घरच्या संघासाठी पहिलं स्पेल घेऊन हातातोय गोलंदाज सुदेश गावडे. गेल्या वर्षीचा सीझन मला अजूनही आठवतोय की पहिल्याच बॉलवरती चौकार गौतम शर्माच्या बॅटमधून आला होता डोंबिवली प्रीमियर लीगचा. बघूयात या मॅच मध्ये काय घडतंय. दोस्ती चषक टार्गेट तेच असेल, पण गोलंदाज बदललाय. ज्याप्रमाणे मगाशीच उल्लेख केला प्रणय की सिद्धेशसाठी हे मैदान विकेंड सारखंच आहे. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न वेगवान, कारण की सातत्याने सिद्धेश याच क्रीडांगणावरती नेहमी सराव करत असतो. आणि पहिलाच बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे वाईट अवांतर. दिशाही तीच होती प्रणय, दिशाही तीच होती, त्याच दिशेला चौकार गेला होता. पण सिंगल मिळाली, खातं खुललं, केवायसी अप्रूव्ड. धावसंख्या धावफलकावरती 2. टीम अनायरा सीसी दिवा संघाची आपण पाहतोय. टाइम सुरू आहे मित्रांनो. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं, अन्यथा 2 धावेंचं नुकसान. बॅटिंग करणारा संघ खुर्च्यांवरती बसूनच बॅटिंगचा आनंद घ्या, अन्यथा फलंदाज बाहेर येताना तुम्हाला प्रश्न विचारतील की तुम्हाला बसून फक्त मॅच बघायची होती, ती देखील तुम्ही नीट केली नाही. ओ लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. सिग्नल येतो तो म्हणजे वाईट बॉल. 2 ते 3 आठवड्यानंतर मैदानामध्ये पुन्हा एकदा आपली मजबूत पकड निर्माण करणं तितकंच कठीण जातं. सराव वेगळा असतो आणि मैदानाचा खेळ वेगळा असतो, कारण की सरावामध्ये तुम्हाला पुन्हा चान्स मिळू शकतो, मैदानामध्ये पुन्हा चान्स नाही. ओ आता मात्र आताचा बॉल, सिग्नल येतो तो म्हणजे वाईट, एक्स्ट्रा रन. दुविधा मनस्थिती. थोडंसं असं वाटलं की गणेशने मात्र थोडीशी छेडछाड करण्यामध्ये थोडासा उशीर केला, पण संकेतने पाहिलं, अधोरेखित केलं, सिग्नल येतो तो म्हणजे वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. क्या बात आहे. चांगली डिबेट आपल्याला पाहायला मिळते संकेत आणि रुचित मध्ये. पण पुढच्या आठवड्यामध्ये तर एकाच संघामध्ये खेळणार आहेत. हो आताचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतोय. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो ती म्हणजे 4. ओ लाईन लाईन पुन्हा एकदा चेक करावे लागेल. फ्रस्ट्रेशन दिसतंय रुचितचं देखील, कारण की डॉट बॉलचं पर्सेंटेज जसं वाढतंय तसं मात्र पुढच्या बॉलवरती त्याची सुटकाही होते, म्हणजे फलंदाजाला अटक करण्यामध्ये यश तर मिळत नाहीये, पण तितक्या धावा देखील झाल्या नाहीये अजून, त्यामुळे फायदेशीर म्हणावं लागेल. गॅप शोधलीये, पण चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या क्षणाला. बॉल अक्षरशः थांबवला, एकच धावेतून मात्र मिळते. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, प्लॅनिंग प्लॉटिंग केलं जातंय. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे धावा झाल्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावर लागल्यात. हो आता मात्र बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र बॉल निघून जातोय. 2 खेळाडू पाहत राहिले आणि पाहत राहिल्यानंतर बॉल निघून गेला सीमा पार. मी मगाशीच सांगितलं सराव करताना तुमच्याकडे पुन्हा एकदा संधी मिळण्याचा चान्स असतो, पण मॅच मध्ये नाही. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 2 खेळाडूंना असं वाटलं की पडद्यावरती डायरेक्ट बॉल लागतोय, नशीब पडद्यावरती डायरेक्ट लागला नाही, अन्यथा 8 मिळाले असते. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4 चौकार. ओ आता मात्र जाळ्यामध्ये अडकलाय, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, टॉप एज, खूप मोठी विकेट. ज्या फलंदाजाची विकेट हवी होती तीच विकेट मात्र मिळाली. खल्लास 3-1 संघाला. गौतम शर्माची विकेट आणि आता मात्र गौतम बाहेरच्या दिशेने प्रस्थान करत असताना आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. नवीन फलंदाज येतो उन्मेष.
वाईट बॉलचा सिग्नल एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 11. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपण पाहतो. व आताचा बॉल लेडिंग एज झेल पकडण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजापासून दूर जाणारा बॉल. छेडखानी केली फलंदाजाने आणि कदाचित ही छेडछाड थोडी महागातही पडली असती जर रुचितच्या हातांमध्ये हा बॉल सापडला असता. झेल सुटला पण धाव मिळाली नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 11 एका गड्याच्या मोबदल्यात. हिंदी असते भाई. हिंदी कॉमेंट्री हिंदी आहे पण महाराष्ट्रात नको का. गोलंदाजी मार्क वरती रुचित. पहिलाच बॉल स्क्वेअर कट गॅप मधून निघून गेलाय. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. रुचीचं स्वागत ही चौकाराने. मी मगाशी तीच चर्चा करत होतो. 2 ते 3 आठवडे जिथे मात्र स्पर्धा स्किप करत होतात खल्लास 3-2-1-4. त्या स्किप केलेल्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप हा खेळाडू सोडत होता. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय गनू आणि त्याच्या बॅट मधून हा चौकार आलाय. ओ पुन्हा एकदा पुढचा बॉल आपण पाहतोय. मागचा बॉल वरती थांबून खेळण्याचा प्रयत्न लगेच ओळखलं रुचितने देखील. रुचितसाठी हे क्रीडांगण फार लकी राहिलंय. मला अजूनही आठवतं याच क्रीडांगणापासून खेळाची सुरुवात झाली होती आणि चांगला खेळ या क्रीडांगणावरती पाहिलाय. ओ ओ पुन्हा एकदा अजून एक मिस्टेक. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. पहिल्या 3 बॉल मध्ये 404 सध्या तरी हेल्पची गरज आहे बॉलिंग युनिटला. फिल्डर्स कडून साथ मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19. व आता मात्र पुढच्या बॉल वरती फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसलंय. मागच्या बॉल वरती जे घडलं ते मात्र मान्य नव्हतं रुचितला आणि पुढचा बॉल अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न. ओ आताचा बॉल धीम्या गतीने टाकला होता. सिग्नल येत होता म्हणजे व्हाईट बॉलचा. अगदी यष्टांच्या जवळून आला. संकेत देखील तेच पाहत होता आणि सिग्नल येत होता म्हणजे व्हाईट बॉलचा. धावसंख्या धावफलकावरती 20. ओ अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील कारण की आज बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. खल्लास 3-2-1-4 संघामध्ये देखील अब्सेंट आहेत. आदित्य देखील आज मात्र उपस्थित नाहीये. मिनिटांचा अवधी मिनिटं थोडीशी पुढे जायला लागलेत पण षटकं कंप्लीट होत नाहीयेत. जो प्लॅन केला होता खल्लास संघाने तो मात्र कुठेतरी बिथरला. ओ ड्राईव्हचा फटका. टायमिंग सांग बाबा सांग. मयूरची टीम आहे रे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25. 25 धावा धावफलकावरती आणि आपण पाहतोय घड्याळाचे काटे वेगाने फिरायला लागलेत. जणू काही ते काटे आता मात्र बॉलिंग युनिटला टोचतायत देखील कारण की नुकसानही होत आहे पण कदाचित पुढच्या 12 बॉलचं प्रेडिक्शन जर समोर आलं. ओ विकेट मिळाली. 8.5 मिनिटं 2 षटकं फेकण्यासाठी असाच खेळ सुरू राहिला तर कदाचित 16 मिनिटं ओलांडून जातील आणि जे प्रेडिक्शन आपण पाहतोय पुढच्या 12 बॉलचं ते नजरेसमोर येतोय कारण की जर 12 बॉल फेकण्यासाठी जर तुम्ही अधिक वेळ घेतला तर कदाचित तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी ही मिळू शकते. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये हरेश मैदानामध्ये आला. हरेशचा प्रवेश. संकेतच्या चेहऱ्यावरती हास्य.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिलचा वापर. मागच्या बॉलवरती विकेट मिळाली आणि आता मात्र पुढच्या बॉलवरती आपण पाहतो गोलंदाज निखिल. गोलंदाज निखिल स्ट्रायकिंग एंड वरती उन्मेष. अनुभव प्रचंड उन्मेषकडे, पण एका बाजूला आपण पाहतो निखिलला. पंचवीस धावा धावफलकावरती 25. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल पायावरती ऑन साइडला दिशा दिली आहे. चांगली फिल्डिंग. मगाशी सांगितलं की काही सिनियर खेळाडू आज प्रेझेंट नाहीये. तुषार नाहीये, जितू नाहीये, आदित्य नाहीये, त्यामुळे संघ कुठेतरी आपण पाहतो सबस्टिट्यूट प्लेअर घेऊन मैदानामध्ये खेळतोय आणि त्यामुळेच ती ताकद फिल्डिंग युनिट मध्ये मिळत नाहीये. नवीन खेळाडूंना इंट्रोड्यूस केलं. नवीन खेळाडू मात्र आज मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हरेशकडे बॉल जातोय. आजच्या दिवसामध्ये हरेशकडे वारंवार बॉल जातोय, पण आता मात्र स्वतःला सिद्ध केलं का मला या संघामध्ये स्थान मिळालं. चांगली फिल्डिंग करत असताना हरेशला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 27-27. फुल टॉस बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते तुषारची. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 28. आज मात्र खेळण्याची संधी अद्वैतलाही मिळाली आहे. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. लेफ्टी बॅटर समोर हा गोलंदाज थोडासा हावी होतोय, कारण की ज्याप्रमाणे राऊंड द विकेटने ऍक्शन करतोय आणि पायावरती बॉल येतोय. चेंडू झाल्यात आतापर्यंत या ओव्हरमधील 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि राऊंड द विकेटने बॉल आतमध्ये येतो, त्यामुळे लेफ्टी बॅटर समोर थोडासा एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज मिळतोय गोलंदाज निखिलला. पुढचा बॉल थांबवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. कदाचित हा बॉल मिस्टेकही झाली होती गोलंदाजाकडून असं वाटलं. थांबून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा आपल्या स्लॉट मध्ये आलेला बॉल, पण एकच धाव इथे मात्र मिळते. तितका पंच मध्ये पॉवर नव्हती, त्यामुळे एकच धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 29. पुन्हा एकदा स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे. एकच धावेतून मात्र मिळेल. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 30. कमबॅक ओव्हर म्हणावी लागेल निखिलची, कारण की ज्या षटकामध्ये धावा देखील रोखायच्या होत्या आणि वेळही वाचवायचा होता, तो वेळही वाचवलाय आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न इथे मात्र केलाय, तो म्हणजेच गोलंदाज निखिल. चांगली गोलंदाजी निखिलची. गुड बॉलिंग, पण पुन्हा एकदा आपल्या स्पेल मधील दुसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी गोलंदाज रुचितचा वापर. पुन्हा एकदा रुचित पुन्हा एकदा तयार होतोय. 4थ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल दिशेपासून भरकटतोय. काहीच एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न. परिस्थितीनुसार मात्र बदलावं लागतंय. परिस्थितीनुसार तुम्हाला खेळावं लागतंय. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष एकदंत कोपर. दोन्ही संघाचे संघनायक. क्या बात आहे. संघनायकांना बोलवत होतो त्या अगोदर इथे मात्र उन्मेषने केला हल्ला आणि ठोकलाय सरळ अठ्ठा. अठ्ठ्याचा बार फुटलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 39. टॅपचा फटका. एक धावेतून मात्र मिळेल. चाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
मी मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं की हे क्रीडांगण काहीशा आयोजकांसाठी सूट होतं, तसंच हे क्रीडांगण आणि ही डोंबिवलीची माती ज्या खेळाडूंना सूट होते त्यातलाच एक भाग अर्थातच दिनेश संदीप देखील इथे उपस्थित होतो, त्याचं देखील वेलकम. तर दिनेश दादा या, स्वागत आहे आपलं. दिनेश जसा आला तसंच मात्र आकाश सोबत चर्चा करतोय. एक जुनं नातं आहे आकाश सोबत. बरेचसे खेळाडू जे जे आपण सध्याच्या घडीला अनुभवाचा पॅकेज घेऊन मैदानामध्ये उतरतात त्यांचा संपर्क आकाशशी नेहमी असतो, कारण की आकाश देखील तितकाच चांगला पुरस्कर्ता होता. त्यासोबतच संघाची बांधणी आपण पाहिली आहे आकाशच्या माध्यमातून. डोंबिवली पॅकर संघ देखील आपण पाहिलाय. ओ इथं मात्र अधिक वेगाने टाकलेला बॉल, यॉक लाईनचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 9 सेकंडवरती थ्रो, एकच धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 42. मी मगाशी जसं उल्लेख केलं की जसं आयोजकांना हे क्रीडांगण सूट होतं तशी डोंबिवलीची माती ज्या खेळाडूला सूट झाली आहे असा दिनेशही आमच्या व्यासपीठावरती येतो आणि त्यासोबत आकाश आहे. हो इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धावेतून मात्र मेल. माझ्यासोबत बरेच जण ऍग्री करतील, कारण की जे जे जुने खेळाडू ज्यांनी मात्र क्रिकेटचा खेळ बऱ्याच वर्षापासून खेळतात त्यांचा सर्वांचा संपर्क आकाश देवेकरशी नक्कीच असेल, कारण की बरेच वर्ष क्रिकेट खेळताना या खेळाडूंना पाहिलं. श्री गणेश संघ सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी 1-2-4 फॉर्मॅट, त्या फॉर्मॅटमध्ये खेळताना हे खेळाडू घडले. सोनू, मला अजूनही आठवतंय सोनूची बॅटिंग, ज्याप्रमाणे सोनूचा खेळ पाहायला मिळायचा आणि त्या संघाचे पाठीराखी देखील तितकेच भक्कम होते. पण आता मात्र वेळ बदलते, त्यासोबत व्यवसायाच्या कामामुळे, आपल्या पर्सनल कामांमुळे थोडासा संघासाठी वेळ देता येत नाही. पण आता मात्र आपण पाहतोय की सध्याचं डेव्हलपिंग क्रिकेट आणि डेव्हलपिंग क्रिकेटमध्ये दिनेशला आपण किंग भोईर संघामध्ये खेळताना पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे अनायरा सीसी संघाची 43 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन. केतनचा पहिलाच बॉल पायावरती, फक्त दिशा दिली आहे, बॉल फिरलाय आणि बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी चौकार. मागच्या मॅच मध्ये फिल्डिंगचा दर्जा पाहिला आणि हे पाहिलं देखील की चांगली फिल्डिंग झाल्यावरती आपल्या संघाला कशी शक्ती मिळते, पण या मॅच मध्ये कुठेतरी फिल्डिंगचा स्टँडर्ड हरवलंय, चुका होत आहेत खेळाडूंकडून. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल वळतोय आणि आता मात्र एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते, कारण की आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 ते 4 चौकार मिसफिल्डचे आलेत आणि 2 ते 3 तर आय थिंक हरीश कडूनच गेलेत, एक दिनेश कडून गेला होता. तर अशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली, पण धावा धावफलकावरती त्या म्हणजे 48. पाचवं षटक प्रगतीपथावर, 48 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो उन्मेष, हे बॅटल जबरदस्त असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका, पण मैदानाच्या बाहेरचा रस्ता. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आणि मैदानाच्या बाहेर डिपार्चर, ते म्हणजेच फलंदाज उन्मेषच्या खेळी शांत विकेट मिळाली. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट. मैदान बदललंय मित्रांनो, क्रीडांगण बदललंय आणि या क्रीडांगणावरती अधिक धावा महत्वाच्या नाहीयेत, तर तुमच्या टॅलेंटची खरी परीक्षा याच क्रीडांगणावरती होते, कारण की सगळे खेळाडू सीमा रेषेवरती आहेत, त्यामुळे गॅप शोधणं तितकंच कठीण. पॉवर प्लेचं बंधन नाहीये, त्यामुळे गोलंदाज देखील तितक्याच फ्री माइंडने गोलंदाजी करतोय, त्यामुळे गोलंदाजांना एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज आणि त्यासोबत चौकारही आपण पाहिला तर फक्त पडद्याला आहे. तर त्यामुळे गोलंदाजांच्या आणि फलंदाजांच्या टॅलेंटची परीक्षा आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आतिशने हमला तर केला होता पण आघात झाला, विकेट मिळालाय. इंचेस, छोट्याशा इंचेसने बॉल बाहेर गेलाय आणि मैदानाच्या बाहेर निघावं लागतं आतिशला. चांगला बॉल. ऑपरेशन
हो, आताचा बॉल आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर थोडासा यष्टान पासून दूर जातोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. इकडे धावफलक पुढे सरकतं. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 49 49. ओ पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ ब्रेक. बॉल टप्पा पडला आतमध्ये आला विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो राज. आज शिव देखील नाहीये. अधिरा चषक मध्ये शिव चांगली कामगिरी करतोय. व आताचा बॉल आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा स्ट्रेटन होतोय पण पंचांनी पाहिलंय व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 50. अनायरा संघाच्या 50 धावा झाल्यात. अर्थातच पहिली डोकेदुखी आणि त्यासोबत चौकार. अर्थातच सरदर थोडस वाढलंय कारण की पहिला डाव कंप्लीट झाला 54 वरती. टार्गेट असेल ते म्हणजे 55चं 55चं लक्ष या मॅच मध्ये. तर दोन्ही कॅप्टन्स एकदंत कोपर आणि एनसीसी ठाकूरवाडी दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी रिपोर्ट करा. चला राहुल. आदित्य येतोय एनसीसी ठाकूरवाडी संघाचं नेतृत्व करताना आपण आदित्यला पाहतोय आणि त्यासोबत फाईट आपल्याला पाहायला मिळते एकदंत कोपर संघाची. पहिली फेरी कंप्लीट झाली. पहिल्या फेरीमध्ये ज्या गप्पा करायच्या होत्या कॅप्टन सोबत त्या गप्पाही झालेल्या आहेत. आता मात्र दोन्ही कॅप्टन्सला स्ट्रॅटेजीज आखावी लागतील. गुप्त प्लॅनिंग करावी लागेल कारण की डावही तितकाच मोठा आहे. पण आपण टॉस करण्यासाठी मी विनंती करतो. ही माती डोंबिवलीची माती ज्या खेळाडूला सूट झाली अर्थातच लेजेंडरी क्रिकेटर दिनेशला मी विनंती करतो. दिनेश सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर दिनेश हे टॉस करण्यासाठी आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्सही उपस्थित आहेत. टॉस आता मात्र आपण इथेच करणार आहोत कारण की टॉस इथे मात्र केला जातोय. टॉस झाले आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम एकदंत कोपर संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची ही मॅच असेल. ठाकूरवाडी आणि कोपर 4 ओव्हरची मॅच आहे. आदित्य 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये संकेत सर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये वेळेची मर्यादा 3 ओव्हरसाठी 12. परफेक्ट. 12 मिनिटात नाही झालं तर पेनल्टी ना. तर पुढच्या मॅच मध्ये मी मगाशीच सांगितलं की आता मात्र कॅप्टन सोबत गप्पा मारणार नाही कारण की गुप्त प्लॅनिंग करण्याची आता वेळ आली आहे. कारण की दुसरी फेरी फार महत्वाची आहे. पण पहिल्या फेरीमध्ये अडकलेले हे 2 संघ यातून कोणता संघ पुढे जाईल कारण की नॉकआउट स्टेज प्रत्येक मॅच ही फायनल सारखी आहे. कारण की हरला तर या स्पर्धेतून बाहेर, जिंकाल तर टिकाल या स्पर्धेमध्ये. डावाला सुरुवात होते. पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल. स्ट्रायकिंग एंड वरती रुचित भंडारी आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय निखिल. आघाडीची जोडी ज्या जोडीने खऱ्या अर्थाने खल्लास 3214 संघाला एक चांगला बेस दिलाय तीच जोडी मैदानामध्ये दाखल होते. पण गोलंदाजी मार्क वरती अनायरा सीसी संघाचा गौतम शर्मा. पंचावन्नच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 2 फलंदाजांच्या मधून बॉल निघून गेलाय. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 2 फलंदाज चर्चा करत होते आणि 2 फलंदाजांनी मात्र
पाहिलं आणि त्यानंतर जी फिल्डिंग पोझिशन होती ती पूर्णपणे हलवली आणि फिल्डर्सच्या मधून बॉल निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅप मधून बॉल निघून जातोय की काय. चांगली फिल्डिंग, एक धावेतून मात्र मिळेल. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय राजेशजी परब साहेबांना की आमच्या व्हीआयपी डाईस मध्ये अर्थात आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. राजेश दादांना विनंती करतोय. राजेश परब साहेब इथे उपस्थित होतात, त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. दोस्ती चषक मित्रांचा त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतोय या 2 दिवसांमध्ये. एकत्र येऊन सर्व मित्र परिवार आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. तो स्ट्रोक चांगला होता आणि कॅप्टनने बॉल पकडला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 6. चेंडू झाले आतापर्यंत 3 आणि धावा झाल्या धावफलकावरती 6. हो, आता मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. पंचांनी पहिलं सिग्नल दिला, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 7 धावा धावफलकावरती. 7 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या. तो धीम्या गतीने टाकलेला बॉल, फसवा चेंडू. धीम्या गतीने टाकलेला बॉल, हळुवार पद्धतीने टाकलेला बॉल, डॉट बॉल. 7 धावेंवरती धावफलक थांबलंय. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट. हो, इथे मात्र खेचण्याचा प्रयत्न होता, लपटण्याचा प्रयत्न होता. एकच धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 8. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 8. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. तो सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स. एक्स्ट्रा आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 9. हो, इथे मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे. बॉल निघून गेल्या सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 13. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. फार सुंदर स्कोरिंग आपण अथर्वची पाहतो, पण सध्या तरी मैदानामध्ये तितकीच चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोस्ती चषक आपण अनुभवतोय आणि प्रणयची ही स्पर्धा आहे, मैत्रीची ही स्पर्धा आहे. तर प्रणय सोबत नेहमी आपण स्पर्धेमध्ये पाहत असतो जणू काही त्यासोबतच जोडला गेलाय. 2 दिल 1 जान आणि एक मित्राचाच एक भाग. अर्थातच शुभम शेडेकर देखील इथे उपस्थित होतं, त्याचं देखील वेलकम. शुभम म्हटलं तर मी टॅलेंटची कमी नाहीये शुभमकडे. मी बऱ्याच प्रोफेशनल स्कोरर्सला पाहिलंय, लेदर बॉलच्या स्कोरर्सनाही पाहिलंय, पण शुभम सारखी स्कोरिंग, त्याचा मल्टी टास्क आणि स्कोरवरती त्याचे हात फार सुंदर चालतात. पण कामाभावी जरूर तो येत नाही, पण आज आलाय तर वेलकम शुभम. एक धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. कारण की मला अजूनही आठवतं शुभम सोबत माझी पहिली भेट, पहिली स्पर्धा आणि त्या पहिल्या स्पर्धेचं देखील अपडेट त्याला अजूनही माहिती आहे. तर असे स्कोरर फार कमी असतात की ज्यांना पहिल्या स्पर्धेपासून, पहिल्या बॉल पासून सर्व काही माहिती आहे. हो, इथे मात्र चर्चा करतो शुभमची, पण नुकसान झालंय खल्ला स्ट्रीट 1-4 संघाला. विकेट मिळाली, पहिला धक्का निखिलला माघारी पाठवलंय. 8 धावा मारणं थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये केतन जातोय. चौकारांवरती लक्ष केंद्रित केले तर अधिक धावा बनू शकतात, ही स्ट्रॅटेजी आहे. पण 8 धावेंचा प्रयत्न करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर मॅचच्या आतमध्ये प्रयत्नांचे पूर्ण नंबर इथे मात्र मिळतात खेळाडूंना, पण विजयाचं स्वप्न कोणाचं जिवंत राहील ह्याची चर्चा अजूनही सुरू आहे. 10 ओव्हरचा हा रणसंग्राम, 10 ओव्हरची ही परीक्षा आपल्याला पाहायला मिळते आणि या 10 ओव्हरच्या परीक्षेमध्ये कोण उत्तीर्ण होतोय याकडे लक्ष आहे.
कारण की मी मगाशी सांगितलं की मित्रांचा त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती चषक आपण अनुभवतोय आणि या दोस्ती चषकामध्ये क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी हे सर्व मित्र आलेत. तर त्या मित्रांसाठी, त्या मित्रांच्या डोळ्यांना नयन सुख मिळण्यासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर धावा झाल्या धावफलकावरती एका धावेच्या मदतीने 15. स्वीप करण्याचा प्रयत्न खेळाडू नाथ. एकच धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 16 धावा आतापर्यंत झाले. चेंडू झाले या षटकातील 4 आणि 16 धावा धावफलकावरती लागल्यात. ओ सिग्नल आता मात्र आपण पाहूयात. सिग्नल येतो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा. ज्यावेळी डॉट बॉल येतो किंवा सिंगल डबल येतं त्यावेळी एक्स्ट्रा रन ज्यावेळी मिळतोय त्यावेळी फलंदाजाच्या चेहऱ्यावरती जे हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे ते भरपूर काही सांगून जातोय. इथे मात्र अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह प्रचंड. अंपायर की उंगली खडी यानी की बॉलिंग युनिट की निकल पडी. विकेट इथे मात्र मिळाले. खल्लास 3-1-4. संघाला अजून एक धक्का लागतोय. आकडे थोडेसे जुळत नाहीयेत. ज्या फलंदाजांवरती विश्वास ठेवला होता त्यांनी मात्र केलंय निराश आणि आता मात्र मधल्या फळीवरती आली आहे जबाबदारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रीतमकडे अनुभव प्रचंड आहे पण आज मात्र अनुभवाची शिदोरी मैदानामध्ये घेऊन या मॅचची दोरी पुढे न्यायची आहे. पण सध्या तरी क्रिकेटच्या खेळासोबत हा रस्सी खेस आपल्याला पाहायला मिळतो. कधी डाव अनायरा संघाच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, कधी खल्लास 3-1-4. पण सध्या तरी पकड मजबूत केली आहे ती म्हणजे अनायरा सीसी संघाने. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लेडिंग एज बॉल मागे जातो. हरेशचा चांगला प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एक धावेतून मात्र मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. टार्गेट आहे 55चं. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 37 धावांची अजूनही गरज. 18 बॉल मध्ये 37 धावा बनवायच्या. हे मैदान, हे क्रीडांगण चेसिंग डिपार्टमेंटला मात्र थोडस नेहमी अवघड राहिलंय. या मैदानाचा रेशिओ आपण जर पाहिला असेल, जर 100 मॅचेस इथे पाहिल्या असतील तर 70चा विनिंग पर्सेंटेज असेल ज्यांनी पहिली बॅटिंग केली आहे. 30चा विनिंग पर्सेंटेज असेल ज्यांनी सेकंड चेस केलाय. पहिली बॅटिंग नेहमी कॅप्टनसाठी फायदेशीर ठरली आणि याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की चांगलं टार्गेट तुम्ही सेट केल्यानंतर डिफिकल्टीज कशा निर्माण होतात. स्वीप करण्याचा प्रयत्न. टॉप एज विकेट मिळाली आहे. विकेट इथे मात्र मिळते. डॉट बॉल इथे मात्र येतो. विकेटही मिळते. तोच कुठेतरी रुचित सांगण्याचा प्रयत्नही करतो. रुचितचं फ्रस्ट्रेशन सांगून जात आहे. त्याच्या फ्रस्ट्रेशनची भाषा जरूर वेगळी असेल पण आय थिंक मला असं वाटतंय की सिंगल डबल्स थांबणं आपल्या संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं. आधीच आपल्या संघामध्ये आज खेळाडू शॉर्ट आहेत आणि त्यामध्ये आता विकेटही जात आहेत. आता खरा शॉट झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो सिद्धेश. गोलंदाजीने तर सिद्धेश चांगला खेळ केला पण आज जर फलंदाजाने देखील प्रभाव केलं, चांगलं काम केलं तर संघासाठी थोडंसं फायदेशीर ठरू शकतं. एका चांगल्या बिझनेसची अपेक्षा आहे पण निखिल तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. विकेट वारंवार एका मागोमाग एक फलंदाज. 2 विकेट्स. दोन्ही फलंदाजाने जो प्रयत्न केला की फाईन लेगला टार्गेट करण्याचा. 37 अजूनही हव्यात गौतम. विकेट आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 विकेट गेलेत. 2 प्लेयर शॉर्ट आहेत आय थिंक खलास 3-1-4 चे. तर 4 विकेट गेलेत तर अजून बॅलन्स आहे. पण बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकची संधी गोलंदाज निखिलकडे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एक तर निखिल खेळतोय असंच वाटतंय कारण की मॅच पूर्णपणे फिरवली आहे. 3 डॉट बॉल्स 2 विकेट. नवीन फलंदाज दिनेश मैदानामध्ये दाखल.
ओ आतापर्यंत पुन्हा एकदा बॅटशी तर संपर्क नाहीये, लेग बायचा सिग्नल येतोय. एक धावेतून मात्र मिळतोय. चांगली गोलंदाजी निखिलची. उगाच मी सांगितलं नाही की 3 आठवडे जिथे खल्लास 3214 संघ स्पर्धा बाहेरून पाहत होता किंवा अबसेंट होता, त्या 3 आठवड्यामध्ये भरपूर काही बदललंय. त्या 3 आठवड्यामध्ये आपल्या नावाचा, आपल्या खेळाचा रुद्र प्रताप अर्नायरा सीसीने मैदानामध्ये सोडलाय आणि मोठमोठ्या संघांना ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने पछाडलंय असा अनायरा सीसी मैदानामध्ये दाखल. जो अनायरा सीसी सीझनच्या सुरुवातीला पहिल्या फेरीत जिंकण्याचं स्वप्न पाहत होता, आता मात्र जेव्हाही मैदानामध्ये दाखल होतोय तेव्हा मात्र ट्रॉफी जिंकण्याच्या स्वप्नाने दाखल होतोय. जशी जशी जिंकण्याची पद्धत बदलते तसं तसं मात्र अपेक्षाही वाढतात आणि तशाच अपेक्षा वाढल्यात थोड्याशा अनायरा सीसी संघाकडून पुन्हा एकदा समर्थकांचा, कारण की याही मॅच मध्ये चांगला खेळ. पण मॅच अजून संपली नाहीये, कारण की खल्लास 3214 संघाला जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. धावा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 21-21. 12 चेंडू 34 च समीकरण. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश. पहिलाच बॉल फलंदाजापासून दूर, सिग्नल व्हाईट बॉलचा. त्याचबरोबर नुकताच त्यांचं आगमन झालंय. जय रागाईचे खेळाडू रवींद्र चव्हाण, त्यासोबत प्रेम म्हात्रे यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं वेलकम. दोस्ती चषक आपण पाहतोय आणि दोस्ती चषकामध्ये हे सर्व दिवा डोंबिवलीचे मैत्रीपूर्ण जपलेले संघ आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व मित्र इथे मात्र उपस्थित होतात, तर वेलकम. ओ इथे मात्र ऑन साइडला खिचण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क तर झालाय पण धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. आता मात्र 88 गरज आहे असं वाटायला लागलंय. त्याच प्रयत्नामध्ये रुचित खेळतोय की काय. थांबवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गॅपमधून बॉल निघून जातोय पण चांगली फिल्डिंग हरेशची. पुन्हा एकदा धाव मिळणार नाहीये. चौकाराची अपेक्षा चौकाराच्या लालचेरी फलंदाजाने पाहिलं, पण लालच बुरी बलाय हरेशने सांगितलं. धावा धावफलकावरती आपण पाहतोय तर म्हणजे 22. ओ आता मात्र विकेटही मिळाली आहे. एका मागोमाग डॉट बॉल्स, त्यानंतर फलंदाजांना माघारी जाताना पाहिलंय आणि आता मात्र येते ती विकेट रुचितची देखील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो अद्वैत. अद्वैत मैदानाच्या आतमध्ये जातो. आज मात्र अद्वैत साठी देखील संधी आहे परफॉर्म करण्याची, हीच ती वेळ. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जणू काही अनायरा सीसीचे फक्त गोलंदाजच खेळतात. खल्लास 3214 चे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22. 4 षटकांचा खेळ कंप्लीट. बागशाळाच्या मैदानावरती जय रागाई क्रियांश 11 स्पर्धा आपण पाहिली आणि त्या स्पर्धेचे भाग अर्थातच जय रागाईचे खेळाडू रवींद्र चव्हाण आणि त्यासोबतच प्रेमही येतोय. गोलंदाज अवधूतने इम्प्रेस केलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 23. टार्गेट 55चं. अवधूत चांगली गोलंदाजी करतो. मागच्या स्पर्धेमध्ये देखील अवधूतने चांगली गोलंदाजी केली होती. पहिला परिचय दिला होता त्याने मात्र आपल्या खेळाचा आणि हातामध्ये किती जोर आहे त्याने दाखवून देखील दिलाय. हातामध्ये इतका जोर आता मात्र वाढलाय की संघाने इतकी मोठी जबाबदारी दिली आहे की आज कप्तानी देखील करतोय. हो इथे मात्र धावा मिळतात म्हणजे चौकार. चौकार आलाय. ओ
क्या बात आहे. मॅच इथे मात्र कम्प्लीट सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे अनायर आरसीसी संघाने. हार्ड लक. खल्लास 3-2-1-4. अभिनंदन अनायर आरसीसी. पुन्हा एकदा तुमच्या समर्थकांनी जो विश्वास तुमच्यावरती ठेवलाय तो विश्वास तुमच्यासाठी आणि त्या विश्वासामुळे पुन्हा एकदा तुमचा झोळीमध्ये विजय येतोय चांगल्या खेळाच्या जोरावरती. अभि मी म्हणत होतो की सीझनची सुरुवात अनायरा सीसी मात्र पहिल्या फेरीमध्ये जिंकण्याचं स्वप्न पाहत होती. पहिली फेरी पास होऊ देत हीच आराधना करायची. पण आता मात्र खेळ इतका बदलला, खेळ इतका डेव्हलप केलाय की पहिला सामना तर ते सहज जिंकतायत आणि त्यानंतर अपेक्षा इतक्या वाढल्यात की ट्रॉफीवरती हात, ट्रॉफीचा क्रमांक कोणता असेल हा अनायरा सीसी संघाकडे पाहिलं जात आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता मात्र तेच पाहायला मिळतंय की खेळामध्ये तुम्ही चांगलं कार्य करत राहा तर तुमच्या खेळाच्या जोरावरती तुम्हाला चांगलं स्थानही मिळतं आणि तितकी प्रसिद्धीही मिळते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूयात ज्याने मात्र चांगला खेळ केला या मॅच मध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूयात. बरीच वर्ष अनायरा सीसी संघाला खेळताना पाहतोय, चांगला खेळ त्या संघाचा राहतोय, पण मागच्या आठवड्यापासून या खेळाडूचं नाव डोळ्यासमोरून जातच नाहीये. पुन्हा एकदा पहिल्या मॅच मध्ये अनायरा सीसी संघासाठी विजयाची दार ज्यांनी खुली केली आहेत आणि अक्षरशः गोलंदाजांना पुन्हा एकदा गणूने हाणून काढलंय तोच गणेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर गणूला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. ऍक्च्युली पीकेला बोलावं लागेल की फर्स्ट राऊंडचा स्पेशलिस्ट बनलाय गणू. तर राजेंद्र परब साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात.